हं. नमस्कार. दर शुक्रवारच्या उपक्रमाअंतर्गत या आठवड्याभरात ज्या पुस्तकांचं आम्ही वाचन करतो त्या पुस्तकाबद्दल आपलं मनोगत, त्या पुस्तकाकडे कोणत्या पद्धतीनं बघितलं गेलं पाहिजे किंवा त्या पुस्तकातले अतिमहत्वाचे आम्हाला पटलेले विचार आम्ही आमच्या वाचनालयामध्ये चर्चा करत असतो, एकामेकांना सांगत असतो आणि त्या विचारांची देवाणघेवाण करत असतो. त्याच उपक्रमाचा एक भाग म्हणून आम्ही मागील काही आठवड्यापासून फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून फक्त आमच्या गावातील वाचकांना, सभासदांनाच ते विचार न पोचता त्या सोशल मीडियाच्या माध्यमातून इतर लोकांपर्यंत सुद्धा पोचावे या हेतूनं आज लाईव्ह आलेलं आहे. आजचा विषय आहे स्त्री सखी राज्ञी जयती या नावानं धर्मवीर छत्रपती संभाजीराजांनी हिंदवी स्वराज्याची पॉवर ऑफ अटर्नी जी येसुबाईंना दिली होती, त्या येसुबाईंचा इतिहास आमच्या वाचनालयाचे वाचक मारुती बेळगावकर त्यांनी मागील आठवड्यामध्ये म्हणजे मागील महिन्यामध्ये ते पुस्तक वाचन करत होते त्यांनी. तर या आठवड्यामध्ये येसुबाईंच्या बद्दल त्यांच्याकडून आम्ही ऐकून घेऊया. आणि ऐकते वेळी जर सोशल मीडियाच्या माध्यमातून जर काही प्रश्न तुम्हाला तुमच्या मनामध्ये येत असतील तर तुम्ही ते कमेंट मधून आम्हाला तुम्ही विचारू शकता. तर मारुती, तुम्ही जे काय येसुबाई जे काय तुम्ही चर्चा करता, सांगत असता आम्हाला की बाबा वाचनालयामध्ये येता तुम्ही आणि येसुबाईंचं आज मी हे प्रकरण वाचलं, येसुबाईंच्या बद्दल आम्हाला हे नवीन समजलं, हे जे आमच्या वाचकांसमोर तुम्ही मांडता तेच आज लाईव्हच्या माध्यमातून इतरांपर्यंत सुद्धा पोहोचू दे आणि येसुबाईंची महती सर्वदूर पोहोचू दे, यासाठी आज तुम्ही तुमचं मनोगत इथं व्यक्त करू शकता. नमस्कार, मी मारुती बेळगावकर. याच वाचनाचा मी एक नियमित वाचक आहे. मी आज महाराणी येसुबाई यांच्याबद्दलचा इतिहास इथं थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. महाराणी येसुबाई या हिंदवी साम्राज्याच्या अभिषिक्त द्वितीय महाराणी होत्या. आपल्याला प्रभू श्रीरामचंद्राचा 14 वर्षाचा वनवास माहीत आहे, पांडवांचा वनवास माहीत आहे. त्या वनवासातही ते मोकळा श्वास घेत होते, हे आम्ही इतरांना कौतुकाने सुद्धा सांगत असतो. पण 29 वर्ष ज्या माऊलीने स्वतःला मोगलांच्या कैदेत राहून शिवछत्रपतींचे हिंदवी स्वराज्य अबाधित ठेवले, त्या महाराणीचा इतिहास आपल्या आणि आमच्या इतिहासाला अधिक माहिती नाही, हे आमचं दुर्दैव म्हणायला लागेल. शिवछत्रपतींच्या महानिर्वाणानंतर औरंगजेब लाखाची फौज घेऊन महाराष्ट्रात येतोय. शिवाजी महाराज गेल्यानंतर आम्ही स्वराज्य सहज घेऊ, हा त्याचा मनसुबा असतोय औरंगजेबचा. पण संभाजी महाराजांच्या निखर पराक्रमाने हा त्याचा मनसुबा उधळून लावतोय. चारी बाजूने शत्रू असून, चारी बाजूने म्हणजे मोगल, सिद्धी, पोर्तुगीज, डच असे चारी बाजूनी शत्रू असून सुद्धा आपल्या पराक्रमावर प्रत्येक शत्रूला ते संभाजी महाराज धूळ चारतात. तर ह्या पाठीमागे येसुबाईंचे त्यांना भक्कम साथ मिळाली असते. येसुबाईंना एकदम भक्कम साथ मिळाली असते त्यांना. शिवाजी महाराजांच्या निधनानंतर तब्बल 9 वर्ष संभाजी महाराज राज्यकारभार सांभाळतात. अनेक लढाया ते लढतात, जिंकतात सुद्धा. पण अनेक लढाया सुद्धा जिंकतात त्याने. त्यांच्या पाठीमागे जर फितुरांचं जर आव्हान नसतं तर ते औरंगजेबाच्या हाती कधीच सापडले नसते. संभाजीराजांच्या हयातीतच औरंगजेब संपला असता. संभाजी महाराजांच्या हयातीतच औरंगजेब संपला असता. येसुबाई ज्या वेळेला संभाजी महाराज सतत 9 वर्ष बाहेर राहतात त्यावेळेला महाराजांनी जे काय पॉवर ऑफ अटर्नी मी मगाशी उल्लेख केला, तुम्हीच सांगितला की बाबा जवळजवळ महाराजांचं जे हिंदवी स्वराज्य होतं ते येसुबाई चालवत होते. म्हणजे कशा पद्धतीने नेतृत्व करत होते त्यांनी.
काय सूचना वगैरे सैनिकांना, सतत सेनापतींना? संभाजी महाराज सतत स्वारीवर असायचे, सतत स्वारीवर मोहिमा त्यांच्यावर फाटोफाट त्यांच्या मोहिमा असायच्या. हम्म. मग त्यांच्या पाठीमागे येसुबाई राज्यकारभार सांभाळायच्या, हम्म. प्रसंगी निवाडे सुद्धा करायचे, हम्म. प्रसंगी निवाडे सुद्धा करायच्या. हम्म. आणि त्यांच्या पाठीमागे गडावर त्यांनी कोणतं राजकारण त्यांनी शिजू दिलं नाही. म्हणजे संभाजी महाराजांच्या पाठीमागे कोणतं राजकारण त्यांनी गडावरती शिजू दिलं नाही. इसवी सन 1691 मध्ये औरंगजेबाने संभाजी महाराजांना हम्म. कैद केल्यानंतरही येसुबाई साहेब डगमगले नाहीत. त्यांचं स्वतःच धैर्य खचू दिले नाहीत. त्या परिस्थितीतही त्यांनी स्वतः खंबीरपणे उभे राहिल्या. त्या परिस्थितीत त्यांनी खंबीरपणे उभे राहिल्या. इसवी सन 11 मार्च 1689 रोजी औरंगजेबाने संभाजी महाराजांना अत्यंत क्रूरपणे ठार केल्यानंतरही येसुबाई खंबीरपणे उभा राहिल्या. त्यांच्या कर्तव्याला, त्यांच्या त्यागाला इथपासूनच सुरुवात होते. येसुबाई यांच्या मनाचा मोठेपणा आणि त्यांचं चातुर्य संभाजी महाराजांच्या निधनानंतरही आपल्याला दिसून येते. संभाजी महाराजांच्या निधनानंतर त्यांचा मुलगा शाहू स्वराज्याच्या गादीवर बसायला हवा होता. आणि जर तसा आग्रह जरी येसुबाईंनी केला असता तर शाहूंचा राज्याभिषेकही झाला असता. पण त्या काळची तात्कालीन परिस्थिती पाहता मुलाच्या प्रेमापेक्षा कर्तव्याला त्यांनी अधिक महत्व दिले. हिंदवी स्वराज्याला त्यांनी अधिक महत्व दिले. हिंदी स्वराज्याला अधिक महत्व दिले आणि आपल्या पुत्रासमान राजाराम महाराज त्यांनी गादीवर बसवले आणि स्वतः त्यांच्या वतीने त्यांनी राज्यकारभार पाहत होत्या. स्वतः त्यांच्या वतीने म्हणजे महाराज गेल्यानंतर स्वतःच्या मुलाचं जवळजवळ असलेलं राज्य आपल्या दिला म्हणजे राजाराम महाराजांना. एकीकडे आपण मोगलांचा इतिहास गेल्या आठवड्यात बघितला. स्वतः बाप जिवंत असताना बापाला विष देऊन मारणारी परंपरा आहे. आणि दुसरी परंपरा राजा मराठ्यांची पती गेल्यानंतर पतीची निर्गुण हत्या केल्यानंतर स्वतःचं मुलगा जिवंत असताना सुद्धा जावयाला देणं परंपरा आहे. मग त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाच्या आशा पुन्हा पल्लवी झाल्या. मग त्यांनी स्वराज्याचा परत घास घेण्यासाठी आला. आता राजा संपला म्हणून त्यांच्या आशा पुन्हा पल्लवी झाल्या. स्वराज्याचा घास घेण्यासाठी त्यांनी रायगडला वेढा येतात. मग रायगडच्या वेढ्यात जर स्वराज्याचा धनी म्हणजे राजाराम महाराज अडकले असते तर सैन्याला एकत्र आणणार कोण हा मोठा प्रश्न होता. सैन्याला एकत्र आणणार कोण आणि बाकीच्या औरंगजेबाचे जे बाहेर जे सैनिक होते ते स्वराज्याचे लचके वगैरे तोडले असते हा त्यांचा मनसुबा होता. मग त्यांनी मग इथं पण युक्ती लावतात. इथं पण येसुबाई युक्ती लावतात की राजाराम महाराजांना वेढ्यातून यशस्वीपणे निष्ठून जाऊन दूर जिंजीला तिथं तळ टुकून तिथं राज्यकारभार सांभाळायला सांगतात आणि स्वराज्याचा खजिना व्यवस्थित ठेवायला सांगतात. जसे स्वराज्याच्या महाराजांनी संभाजी महाराजांनी जो खजिना मिळवला तो व्यवस्थित ठेवायला सांगतात. त्यांनी स्वराज्याचा खजिना व्यवस्थित ठेवायला सांगतात. अखेर नंतर म्हणजे राजाराम महाराज गड सोडायला तयार नसतात त्यांनी. पण छोट्या शाहूला आणि येसुबाईंना एवढ्या टेकटे सोडून त्यांचं जाणं म्हणजे त्यांचं पाऊलच जात नव्हते. घराच्या बाहेर पडतच नव्हता. पण शेवटी जड अंतकरण नाईलाजाने त्यांनी रायगड सोडतात. मग राजाराम महाराज यशस्वीपणे निसटल्यानंतर जवळजवळ 8 महिने येसुबाई रायगड झुंजतात. 8 महिने रायगड झुंजतात. पण प्रयत्न करूनही रायगड ताब्यात येत नसल्यामुळे परत औरंगजेबाने परत कपट कारस्थान करून रायगडवरचे भगवे निशाण उतरवतात आणि येसुबाई आणि शाहूना अटक करतात. 6 वर्षाचा मुलगा घेऊन कैदेत येसुबाई राहतात. मग त्यांची रवानगी औरंगजेबाच्या छावणीत त्या दोघांची रवानगी करतात.
म्हणजे जसं संभाजी महाराजांना हाल केले तसं ह्या दोघांचे हाल केले नाही, म्हणजे केले नाहीत त्याने. त्याचं म्हणजे कारण काय हाल आवडतं हाल करून काही मिळणार नाही हे त्यांना त्यांना जाणलं. त्यांना जाणलं होतं. हम्म. औरंगजेबाच्या औरंगजेबाच्या छावणीच्या बाजूला तिच्या मुलीचा जिनतुनिसेचा तंबू होता. त्या तंबू शेजारीच ह्या दोघांचा तंबू उभारण्यात आला आणि जिनतुनिसा शाहू महाराजांना आपल्या मुलाप्रमाणे पालनपोषण करत होते. आपल्या मुलाप्रमाणे औरंगजेब त्या दोघांचं हे वगैरे करायचा प्रयत्न करतो. मग धर्मांतर करायचा प्रयत्न केला त्याने, पण येशूबाईने निक्षूमपणे सांगितले की निक्षूमपणे सांगितले एक वेळ जीव देईन पण धर्मांतर करणार नाही. एक वेळ जीव देईन पण धर्मांतर करणार नाही. धर्मासाठी एक वेळ जीव देईन पण धर्मांतर करणार नाही. पतीचं व्रत पत्नीनं अगदी हा. काटेकोर तिथं आणखी एक उल्लेख आहे त्या घटनेमध्ये, जसं तुम्ही विचारला की बाबा धर्मांतर करण्याचा प्रयत्न झाला की नाही, त्यावेळेला प्रयत्न झाला आणि त्या प्रयत्नामध्ये औरंगजेब आणि त्याचे इतर मोल्ला मौलवी यांनी प्रयत्न करतात, शाहूला आम्ही मुसलमान करणार किंवा मृत्यूदंड. मग त्या बदल्यात प्रतापराव गुजरांची दोन्ही मुलं इस्लाम धर्म. मी प्रेक्षकांना तेव्हा थोडा औरंगजेबचा राग थोडा शांत होता, म्हणजे प्रतापराव गुजराच्या दोन्ही मुलांचा इस्लाम धर्माने स्वीकारले नाही, तेव्हा जरा त्यांचा राग शांत होतोय आणि येशूबाईंना धर्मांतर करण्यास तो हे करतो. मी इथं माझ्या मित्राला थांबवतो आणि तिथून एक छोटीशी गोष्ट सांगतो. ज्या वेळेला प्रतापराव गुजरांची मुलं ज्या वेळेला इस्लाम धर्म स्वीकारतात, बघा धर्म परिवर्तन झाल्यामुळे होणारे देशाला नुकसान. ज्या वेळेला प्रतापराव गुजर हिंदवी स्वराज्य सरसेनापतीवरती, इथल्या संस्कृतीवरती, इथल्या देशावरती, इथल्या धर्मावरती त्यांचं प्रेम होतं, निष्ठा होती, त्यासाठी त्यांनी जीव अर्पण केला. ह्या नेसरीच्या खिंडीमध्ये वेढाचा मराठी वीर जोडले साथ म्हणून त्या ह्याच्यामध्ये युद्धामध्ये त्यांनी मारले गेले. आणि त्याच प्रतापराव गुजरांची दोन्ही मुलं ज्यावेळेला इस्लाम स्वीकारतात आणि मला वाटतंय 13वी-14वी पिढी ज्या वेळेला येते मुस्लिम धर्म होऊन, माग एक बॉम्बस्फोट झाला देशामध्ये, त्याच्यामध्ये गुजर नावाचं एक आतंकवादी होता, आडनाव त्याचं नाव गुजर होतं. महाराष्ट्रातल्या एका पत्रकारानं त्याचा अभ्यास करत करत त्यांच्यापर्यंत जातात, तुमचं आडनाव गुजर कसं काय कसं, तर ते लिंक जोडून लागलं नंतरला प्रतापराव गुजरांच्या त्या धर्मांतर. बघा एक प्रतापराव गुजर ज्या वेळेला स्वामीनिष्ठा या देशावरती, या धर्मावरती, त्या संस्कृतीवरती प्रेम करतात, त्यावेळेला इथल्या संस्कृती रक्षणासाठी, इथल्या स्त्रियांची आबरू रक्षणासाठी स्वतःचं जीव अर्पण करतात. आणि त्याच वंशातली, त्याच रक्तातले लोक ज्या वेळेला इस्लाम धर्म स्वीकारतात, त्यावेळेला इथल्या लोकांचे मुडदे पडायला सुद्धा त्यांनी कमी मागं पुढे बघत नाहीत. हा इथल्या धर्मातला, इथल्या संस्कृतीला फरक आहे. म्हणजे एक गुजर इथल्या देवासाठी, धर्मासाठी, इथल्या रयतेसाठी जीव दिला आणि एक गुजर ज्यावेळी इस्लाम स्वीकार करतात त्यावेळेला इथली संस्कृती नष्ट करण्यासाठी बॉम्बस्फोट करून आतंकवादी तयार. म्हणजे त्यांच्यात किती मोठं परिवर्तन. हा एक धर्म बदल, ज्या वेळेला धर्मांतर हे राष्ट्रांतर होतंय की ते छोट्याशा घटनेमधनं दिसून येतं. मी एक मुद्दा म्हणतोय, धर्मांतरने अभ्रुक्षांच्या सावटात त्यांनी इतकी 29 वर्ष कशी काय काढली असतील, त्यांचं मानसिक संतुलन कसं काय बिघडलं नसेल, त्याचं काय कारण वाटतं? याचं काय कारण वाटतं मी तुम्हाला विचार. आता आपल्यावरती असलेली जबाबदारी, येशूबाई हे व्यक्तिमत्व एवढं मोठं होतं. मारुतीनं सांगितलं की संभाजी महाराज म्हणजे शिवाजी महाराज गेल्यानंतर त्यांचं कर्तृत्व फळलं फुललं, पण त्या अगोदर ज्या वेळेला आग्र्याच्या घटनेमध्ये, ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याच्या घटनेमध्ये कैद असतात, युवराज संभाजीराजे त्यांच्या सोबत असतात आणि ज्या वेळेला महाराज तिथून निष्ठून येतात आग्र्याच्या कैदेतून, आणि महाराज जवळजवळ 28-29 दिवसामध्ये राजगडावरती त्यांनी येतात. पण औरंगजेबाच्या हेराना चुकवण्यासाठी, औरंगजेबाला फसवण्यासाठी युवराज संभाजीराजांना त्यांनी मथुरेमध्ये ठेवतात. मग बघा कसं हेर म्हणजे हेर, त्याने आदेश दिलेला असतोय की एक छोटस मुलगा आणि एक माणूस, एक व्यक्ती जर एकत्र दिसले त्यांना सोडायचं नाही. म्हणून आपल्या ज्या काय त्याच्या चौक्या असतात राज्याच्या, औरंगजेबाच्या राज्याच्या चौक्यांना संदेश आदेश दिला असं मिळालं ना तर पकडून आणायचं. पण महाराज त्यांना चकवा देऊन युवराज संभाजीराजांना मथुरेमध्ये ठेवतात आणि आपण येतात. पण हेर पाठीमागे लागले असल्यामुळे त्या हेरांच्या मार्फत संदेश औरंगजेबापर्यंत गेला पाहिजे म्हणून एक बनाव करतात. त्यावेळेला
जगाच्या इतिहासामध्ये, मी जगाच्या इतिहासामध्ये म्हणून सांगतोय, स्वतःच्या मुलाचं म्हणजे जिवंतपणे पिंडदान करणारा एकमेव राजा, त्या राजाचं नाव होतं छत्रपती शिवाजी महाराज. हे त्या हिरांच्या मार्फत परत औरंगजेबापर्यंत पोहोचवण्याचं जे काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं त्याला तोड नाही. बघा, औरंगजेब या गोष्टीवरती विश्वास ठेवला असता काय? नाही ठेवला असता. म्हणून स्वतः पिंडदान तर करतात शिवाजी महाराज, कावळ्यांना जेवण घालतात आणि त्या लहानग्या इसुबाईला जवळजवळ 3 महिने पांढऱ्या वस्त्रामध्ये, पांढऱ्या साडी घालून 3 महिन्याचं वैधव्य स्वीकारणारी हीच इसुबाई. 3 महिन्याचं 3 महिन्याचं वैधव्य पती जिवंत असताना त्या कोवळ्या वयामध्ये काय वाटलं असणार तिला? त्या कोवळ्या मनावरती काय परिणाम झाले असणार? जवळजवळ ज्या वेळेला प्रथा म्हणजे सती जाण्याची प्रथा असते त्या काळी, त्यावेळेला इसुबाईंनी सती जाण्याचं बोलून सुद्धा दाखवलं होतं जिजाऊला. तर ही मग हे एवढं कष्ट कुणासाठी? मोबाईल लावून त्याला काय फरक पडत नाही मोबाईल. तर एवढं कष्ट कशासाठी, एवढा त्याग कशासाठी? तर आमच्या आत्ताच्या मुलींना, आत्ताच्या माता भगिनींना यातून संदेश घेण्यासारख्या खूप गोष्टी आहेत की पती जिवंत असताना सुद्धा पांढरी वस्त्र नेसून स्वतःच्या म्हणजे पतीचं श्राद्ध घालत आहेत आपले सासरे. तर त्यांच्या समोर काय दाखवणं म्हणजे काय, त्या छोट्या सत्य त्या येशूवरती काय परिणाम झाले असते? तर हे चित्रण आत्ताच्या तरुणींनी, माता भगिनींनी वाचलं पाहिजे. आपण ज्या वेळेला इतिहास आणि पुराणामध्ये बघतो, 5 स्त्रियांची नावं घेतो आपण आदरानं. सकाळी उठल्यानंतर अहिल्या द्रौपदी सीताताराचार्य, मुख्य मंदोदरी पतिव्रता. ह्या पतिव्रता स्त्रियांची प्रातस्मरणीय नावं घेतो आपण. आज आपणाला अहिल्या कोण आहे माहित नाही, सीता माहित आहे, द्रौपदी माहित आहे, तारा कोण माहित नाही, आणि मंदोदरी ही रावणाची बायको, पण राक्षसाची बायको असून सुद्धा ती पतिव्रता होती. ती म्हणजे संस्कृती रक्षक होती. म्हणून त्या मंदोदरीचं नाव घेणारे आमची संस्कृती. येशूबाईला कसं काय विसरू शकतो आपण? मगाशी यानं सांगितलं की सीतेचा वनवास 12 वर्षाचा, द्रौपदीचा वनवास 12 वर्ष वनवास, 1 वर्ष अज्ञातवास. त्या द्रौपदीचा वनवास आम्हाला आठवण आहे, म्हणजे रामायण महाभारत आठवण आहे. पण रामायण आणि महाभारत ज्यांच्यामुळे जिवंत राहिलं त्या छत्रपती शिवाजी महाराजांची स्नुषा म्हणजे येशूबाई. ह्या येशूबाईचा 29 वर्षाचा वनवास आमच्या समाजानं विसरलेला आहे. लाजिरवाणी गोष्ट आहे, लाजिरवाणी गोष्ट आहे. आज शुक्रवार, आज माझ्या घरी सुद्धा म्हणजे शुक्रवारचं व्रत चालू आहे. सहजच येते वेळी माझ्या बायकोला विचारलं, हे व्रत ज्यांच्यामुळे तू करतीस, आज लक्ष्मीचं तर तू हे करच, व्रत तर करच, लक्ष्मीची कथा तर वाच, पण त्यासोबत तुझ्या छोट्या पोरांना येशूबाईची कथा सांग, ज्या येशूबाईमुळे आज तू घरामध्ये लक्ष्मी बसवायलीस ना, ज्या लक्ष्मीची पूजा करायलीस ना, ज्या देवाराचे देव ज्यांच्यामुळे सुरक्षित आहेत ना, त्या येशूबाईची कथा तू फक्त तुझ्या छोट्या मुलांना सांग. मग हे आपण आपली संस्कृती तर जपली पाहिजेतच, पण संस्कृती ज्यांच्यामुळे जिवंत राहिली त्या वीरांचा, त्या वीरांगणांचा अभ्यास आपण जोपर्यंत लोकांपर्यंत पोहोचवत नाही, लोकांपर्यंत सांगत नाही, तोपर्यंत आपण कमी पडणारच आणि लव जिहाद सारखी प्रकरण होणार. हिंदवी स्वराज्याची स्थापना मुळीच एका स्त्री ह्याच्यामुळे झाली. म्हणजे आपण ज्या वेळेला देशामध्ये अभ्यास करतो की परंपरा होती आमच्या देशामध्ये, राजा गेलं नाही तर राज्य पडत होतं. ह्या असल्या परंपरेला लाथाडून म्हणजे उभं राहिलेलं हिंदवी स्वराज्य मराठा साम्राज्य होतं. स्वराज्य आणि साम्राज्यामधला खूप मोठा फरक आहे. स्वराज्य राज्य होतं, पण त्या स्वराज्याचं साम्राज्यामध्ये आमच्या पूर्वजांनी रूपांतर केलं. साम्राज्य म्हणजे काय? भूमी, आकाश आणि पाण्यावरती ज्याची सत्ता होती त्याला साम्राज्य म्हटलं जातं. आणि औरंगजेबाच्या हयातीत या स्त्रीनं प्रयत्न केले होते की आमचा राजा गेलाय. आपलं स्वतःचं मुलगा 6-7 वर्षाचं होतं, लहान मुलगा. शाहूराजांचं वय त्यावेळेस 6-7 वर्षाचं होतं. दिराला वाचवायचं, राज्य वाचवायचं,
स्वतःच म्हणजे हाल 40 दिवस संभाजीराजांचं हाल म्हणजे झालेला मृत्यू तो पचवायचा कसा, तर शिकायचं ते येसुबाईंच्याकडनं. आपणाला कुठेतरी ठेच लागले, कुठेतरी कापलं, कुठेतरी नख उचललं, तर आम्हाला ती कळ हृदयापासून डोक्यापर्यंत जाते. तर ज्या स्त्रीचा नवरा तुकडे तुकडे करून 40 दिवस हाल करून त्या औरंगजेबानं मारला, एवढं मोठं दुःख पचवून स्वतःच्या मुलाला राज्याभिषेक न करता आपल्या धीराला देणं किती मोठं कर्तृत्व होतं येसुबाईंचं. तर तेच येसुबाईचं कर्तृत्व सांगण्यासाठी आज मारुती, बघा आमची मुलं सरळ आहेत, साधी आहेत, त्यानं जे वाचलं ते मांडण्याचा प्रयत्न केला. आणि येसुबाई त्यानं निवडला त्यावेळेला खरोखरच मला आनंद झाला, कारण आम्हाला माहित आहे सीता वनवासात होती. द्रौपदीचा वनवास 1 वर्षाचा अज्ञातवास होताच हो, पण ज्या येसुबाईने 29 वर्षाचा वनवास भोगला, ज्या वेळेला शाहूराजांना सोडलं जातं, म्हणजे मराठ्यांचं ज्या वेळेला साम्राज्य म्हणून म्हणजे घुसतात त्यांनी राजस्थान आणि गुजरातमध्ये, त्यावेळेला ह्यांच्यामध्ये दुही पसरावी, यांच्यामध्ये भांडणं लावावी, ताराराणीच्या नेतृत्वामध्ये मराठा साम्राज्याची घोडदौड उत्तरेमध्ये झाली. त्यावेळेला औरंगजेबच्या वंशजांनी काय केलं, शाहूराजांची सुटका केली. बरोबर ना? बरोबर. शाहूराजांची सुटका केल्यानंतर सुद्धा जवळजवळ 10 वर्षानंतर येसुबाईंची कैदेमध्ये त्यांनी वनवास भोगला दिल्लीमध्ये. तर अशा ह्या ऐतिहासिक गोष्टींचा विसर आमच्या समाजाला पडलेला आहे. म्हणून हे स्त्री चारित्र्य तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी हा खटाटो. पुढचं सांगू शकतस अजून काय? सांगतो की कंटिन्यू. त्यानंतर औरंगजेबच्या छावणीमध्ये शाहूंची 2 लग्न सुद्धा तिथं होतात. शाहूंची 2 लग्न सुद्धा तिथंच होतात. त्यानंतर काही दिवसानंतर म्हणजे 1707 नंतर औरंगजेब जेव्हा वारतोय, तेव्हा ज्या औरंगजेबचा पूर्ण तळ असतोय की नाही, तेव्हा तो पूर्ण तळ दिल्लीला हलवतात. जिथं औरंगजेबच्या सैन्याचा तळ पडेल तिथं ह्या दोन्ही मायलेकरांची फरफडाट होत असे तिथं. मग शेवटी दोघा मायलेकरांची जाणीवपूर्वक ताटाटूट करतात. एकट्याला इकडं, एकट्याला तिकडं, म्हणजे एकट्याला शेवटी तो शाहू महाराज महाराष्ट्रात येतोय वापस. नंतरची 12 वाजता येसुबाई दिल्लीमध्ये घालतात. म्हणजे एका आईने लेकराचे ताटाटू होईल तेव्हा आईची काय अवस्था झाली असेल. म्हणजे महाराष्ट्रामध्ये तर मुलगा सोबत तरी होता, पण दिल्लीमध्ये दोघांची ताटाटूट केली आणि जवळ 10 वर्ष भोगलं. जवळजवळ 10 वर्ष ती मुलाशिवाय राहिली. नंतर थोड्या अंतरानंतर आमचे बाळाजी पेशवे दिल्लीला गेल्यानंतर त्यावेळेचा दिल्लीचा राजा काहीतरी दिल्लीच्या भाषा फारुख शिखर असं काहीतरी नाव मी वाचलं, तेवढं लक्षात नाही. फारुख शिखर असेल असं अंदाज वाटतं मला. मग मोठ्या हुशारीनं तो बाळाजी पेशवे त्यांच्याशी बोलणी आपसा करून महाराणी येसुबाईंना परत स्वराज्यात आणतात, महाराष्ट्रामध्ये आणतात. ते का इसवी सन 1719 दरम्यान त्यांनी महाराष्ट्रात परत येतात. पण महाराष्ट्रात परत आल्यानंतरही त्यांनी स्वराज्याचे 2 भाग बघतात, 2 भाग झालेले बघतात. एक साताराची गादी आणि एक कोल्हापूरची गादी, असे 2 भाग त्यांनी बघतात. पण तिथं पण बघा शेवटपर्यंत स्वराज्याचं त्यांनी रक्षण केलं होतं, किंवा स्वराज्याबद्दल त्यांना अभिमान होता. पण शेवटी जाता सुद्धा त्यांनी व्यवस्थित स्वराज्याची घडी बसून जातात. त्यानंतर म्हणजे छत्रपती संभाजी महाराज दुसरे आणि साताऱ्याचे कोल्हापूरचे ताराराणी यांच्यात साताऱ्याचा शाहू महाराज आणि कोल्हापूरचा राजाराम महाराज असं नंतरची गादी ती. मग नंतर येसुबाईने दोघांच्या समेटानंतर त्यांनी एक इतिहासात आम्ही वाचतो, वारणेचा तह म्हणून एक प्रसिद्ध आहे. तो वारणेचा तह दोघांमध्ये आणून व्यवस्थित मांडणी करून शेवट हे होतात. म्हणजे शेवट अशा पद्धतीनं व्यवस्थित मांडणी करून त्यांचं हे करतात व्यवस्थित. काय प्रश्न असतील तर
पण नेमके मला वाटतं नेमके येशूबाईंच्या जन्माची तारीख आणि मृत्यूची तारीख इतिहासाला माहित नाही. अशाबद्दल तेच तुम्ही काय विचारणार बोलू होतो शकता? मी. नंतर काही गोष्टी हे हा. झाल्या. म्हणजे येसुबाईंचं ज्या वेळेला कार्यकर्तृत्व आम्ही तपासतो कैदेमधलं, त्यावेळेला शाहू राजे येतात इथं आणि मराठा सरदारांचं नेतृत्व करतात. हं. त्यावेळेला एवढी वर्ष मोगलांच्या त्या छावणीमध्ये असून आजूबाजूचा परिसर किंवा आजूबाजूचे सगळे मोगल सरदार किंवा मोगलाईत असून सुद्धा त्याने आपले संस्कार विसरले नाहीत म्हणण्यापेक्षा येसुबाईंनी आपल्या प्रथा परंपरा, आपल्या वडिलांचा वारसा, आपल्या आजोबांचा वारसा विसरायला दिली नाही, हे कौतुकास्पद त्याच्यामध्ये शाहू महाराज. मग शाहूच्या कारकिर्दीतच पेशवेपद निर्माण झालं का त्याच्या आधी होतं? त्याच्या आधी होतं की त्याच्या आधी होते म्हणजे जेव्हा खरं जेव्हा असं शाहू वाटलं जातं की म्हणजे जेव्हा शाहू महाराजांनी येसुबाई हा. कैदेत असतील नाही तेव्हा ही खटापट चालू असते त्यांचे फौजा जमा करणं म्हणजे शाहूच्या पदराखाली जे मंत्री होते त्यांना पेशव म्हटलं जात आहे असं वाचनात आढळून आलं. पेशव्यानंतरला हे होतं. हम्म. म्हणजे जास्ती जरा सत्ता त्यांच्या हातात येते नंतर शाहू महाराजांच्या नंतर. नंतर हा, शाहू महाराजांच्या असताना हयातीच असते पेशवे पद पण नंतरला शाहूराजे गेल्यानंतर मग पेशवे प्रबळ दावे प्रबळ दावे धरवतात. आणि जे काय हिंदवी स्वराज्याचं रूपांतर मराठा साम्राज्यामध्ये जे झालं हा त्यावेळेला पेशव्यामुळे ते पेशव्यामुळे मुळे म्हणता येत नाही तर तसं त्यांनी नाव झालं ते थोडं लढाया ह्या झाल्या. झाल्या. पेशवे म्हणजे पद आहे. पदच ते पद. प्रधानमंत्री हा, पेशवे. पेशवे अष्टप्रधान मंडळ जे हा. होतं त्या अष्टप्रधान मंडळांच्या मध्ये 7 ब्राह्मण अधिकारी आणि 1 मराठा अधिकारी. तो मराठा अधिकारी कटाक्षानं मराठा असावा लागे म्हणजे ते सरसेनापती पदी. खूप मोठा गौरवशाली इतिहासाचा मारुतीनं मानलेलं आहे. आणि ते सोडताना कोणते नियम पाळून सोडताना शाहू महाराजांनी साहेबांना म्हणजे परत मोगलांकडे आणि आक्रमण होऊ नये ह्या अटीवर शाहू महाराजांना त्यांनी सोडतात. थोडं एकच नाही खरं तर एका भीतीच्या छायेत गुजरांशी 2 मुलांना त्यांनी हे होत आहे धर्मांतर होत आहे आणि त्यांनी हे इस्लाम सर्व करत त्यांचं योगदान फार मोठं आहे. शाहू महाराजांना सोडवण्यासाठी ती त्यांनी स्वतः कसं हे करतात. त्यांना जर सोडायचं असेल शाहू महाराज शाहू महाराज तर त्यांनी तो दरिद्र करतात आणि ते 2 जण मुस्लिम धर्म स्वीकारला. ते झालं मग सांगे समाप्त. तर आजच्या शुक्रवारच्या चर्चासत्रामध्ये आपल्या वाचनालयाचे खजिनदार वाचक मारुती बेळगावकर यांनी महाराणी येसुबाई यांच्या जीवन चरित्राबद्दल आपल्या थोडक्या शब्दामध्ये जे विचार मांडलेले आहेत तेच विचार समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण हा छोटासा प्रयत्न करत आहोत. तर आज या ठिकाणी इथंच थांबूया. मारुती बेळगावकर यांचं वाचनालयातर्फे खूप खूप आभार. बरोबर